नमस्कार. एस एन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. घरकुलाच्या चौकशी पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी 2,500 रुपयांची लाच घेताना ACBने ग्रामसेवकाला रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. हिंगोली जिल्ह्याच्या शेनगाव तालुक्यातील सवना येथील ग्रामसेवकास घरकुल चौकशी पाहणीसाठी अहवालावर स्वाक्षरी करण्यास 2,500 रुपयांची लाच घेताना ACBने ताब्यात घेतले आहे. बुधवारी दुपारी गोरेगाव चौफुली येथे संबंधित लाचखोर ग्रामसेवकाला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते. सवना येथील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाच्या पाहणीचा अहवाल ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीने पुढे पाठवणे आवश्यक होते. त्यासाठी तक्रारदाराने ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी याच्याकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा सुरू केला. मात्र ग्रामसेवक रामप्रसाद याने स्वाक्षरी देण्यासाठी टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर त्याने तक्रारदाराकडे 3,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तडजोडीनंतर 2,500 रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणामध्ये तक्रारदाराने ACBकडे तक्रार केली होती. सदर रक्कम बुधवारी देण्याचे ठरले. त्यानुसार ACBचे उपअधीक्षक विकास घनवट, पोलीस निरीक्षक राजेश मलपिल, सुलभा राऊत, विजय शुक्ला यांच्या पथकाने गोरेगाव चौफुली येथे सापळा रचला. दरम्यान दुपारच्या सुमारास रामप्रसाद खिल्लारी याने तक्रारदाराकडून 2,500 रुपयांची लाच स्वीकारताच खिल्लारी याला ACBने ताब्यात घेतले आहे. ह्या घटनेने महसूल विभागामध्ये खळबळ उडाले आहे. SN न्यूजसाठी प्रतिनिधी हिंगोली. धन्यवाद.